पुढची बातमी ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे। ती म्हणजे मुंबई आणि परिसरामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्याचमुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्यासाठी आज शाळा महाविद्यालये जी आहेत ती बंद असणार आहेत। मुंबई, पुणे, कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई, ठाण्यातील शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवरती मुंबई विद्यापीठाच्या आज सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत। या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, अशी माहिती सध्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौदळे यांनी दिली आहे। तर मुंबईतल्या पावसाचा फटका जो आहे तो विद्यापीठांच्या परीक्षांना सुद्धा बसलेला दिसतोय। तर मुंबईकरांसाठी आज दिलासादायक बातमी आहे। मुंबई उपनगरामध्ये आज पावसाने उसंत घेतली आहे आणि त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय। काल अंधेरी सबवेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, मात्र आज याच ठिकाणाचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय। पाण्याचा निचरा झाल्यानं आणि पावसाने उसंत घेतल्यामुळे सबवेमध्ये पाणी साचलेलं नाहीये, त्यामुळे सबवेमधून वाहतूक जी आहे ती आता सुरळीत होताना दिसतेय। त्याचबरोबर लोकलही सध्या सुरळीत धावतायत। मुंबईमध्ये रात्रभर पाऊस पडतोय, परंतु मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आपल्या समोर घेऊन येत आहे। मी आता अंधेरीच्या सबवेच्या समोर आहे, मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी हा जो सबवे आहे रात्रभर पाणी या ठिकाणी साचलं होतं, परंतु महानगरपालिकेने या ठिकाणी पंप लावलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पंप लावल्यामुळे या ठिकाणचं जे पाणी आहे संपूर्ण त्या पाण्याचा निचरा करण्यात आलेला आहे। हा जो परिसर आहे हा अंधेरीचा पश्चिमेचा हा सबवे आहे आणि सबवेतून जो आपल्याला समोर जो रस्ता हा दिसतो आहे तो या ठिकाणी हा जो स्वामी विवेकानंद SV रोड हा आहे आणि या रोडवरती आता जर पाहिलं तर या ठिकाणी कुठेही पाणी साचलेलं दिसत नाही। हा एक दिलासा देणारी ही बातमी आहे, परंतु या ठिकाणी कालचा जर आपण दिवस पाहिला होता, काल संपूर्णतः ही जी दुकानं आहेत या दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। जवळजवळ 3 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी साचलं होतं, त्यामुळे येथील चाकरमान्यांचे, वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते। आणि आपण जर पाहिलं तर आता ही रेल्वे सेवा सुद्धा सुरळीत सुरू आहे, त्यामुळे आजचा दिवस हा नागरिकांसाठी दिलासा देणार आहे। आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आजची जी सकाळ आहे ती मुंबईकरांसाठी दिलासा देणारी आहे। गणेश गंधाटसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर पुढे आपण रत्नागिरीमध्ये जातोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि अशातच ताडील कोंगळे रोडवरच्या सायतेवाडीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे। त्यामुळे दापोली तालुक्यातील सुमारे 15 गावांचा संपर्क तुटलाय। सायतेवाडीत सकाळी ही दरड कोसळली। दरम्यान प्रशासनाकडून दरड हटवण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे, मात्र पावसामुळे या कामामध्ये व्यत्यय येतोय।